मावळ तालुका हा भाताचा आगार मानला जातो आणि त्यातच भाताला पूरक असा पाऊस मावळमध्ये पडत असल्याने शेतकरी राजा आनंदी झाल्याचं दिसतंय। अनेक जण पेरणीची कामंही करताना दिसतायत। गेल्या 6 ते 7 दिवसांपासून मावळ तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पण त्याच्याच पेरण्याच्या विविध प्रकारातील एक प्रकार असणाऱ्या 4 सूत्री पद्धतीने पेरणी करणाऱ्याला शेतकरी पसंती देत आहेत। याचाच शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। मावळ तालुक्यामध्ये मागील 7 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। त्याच पावसामुळे मावळ तालुक्यातील भात शेतकरी आता आनंदी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण मावळ तालुक्यातील पवनानगर येथील असणाऱ्या शंकर कालेकर यांच्या बांधावर आहोत। या ठिकाणी भात शेतीची लागवड सुरू आहे। काय सांगाल, या ठिकाणी पेरणी सुरू आहे, काय सांगाल? भात लागवडीला पोषक पूरक पाऊस आता सध्या चालू आहे। त्या पद्धतीने त्यामुळे भाताची लागवड आता सध्या चालू झाली आहे। ह्या पद्धतीनेच पाऊस चालू राहिला तर लोकांची सर्व कामं भात लागवडीची होऊन जाऊ शकतात। हा पाऊस भाताला पूरक आहे, सध्याच्या कंडिशनला चालू आहे। पाऊस कमी असल्यामुळे लागवड 15 दिवस लेट झाली आहे आता। त्यामुळे आता पाऊस व्यवस्थित चालू आहे। पाऊस एकूणच शेतकरी आनंदी आहे। आपल्यासोबत या ठिकाणी यांना मार्गदर्शन करण्यासाठी काय सांगाल? तर या ठिकाणी आपण यांना मार्गदर्शन करताय, काय सांगाल आपण या ठिकाणी कशा प्रकारची या ठिकाणी लागवड सुरू आहे? 4 सूत्री पद्धतीने लागवड सुरू आहे, काय सांगाल? 4 सूत्री पद्धतीचे फायदे तोटे काय असतील? मावळ हा भात पिकाचा पट्टा असून मावळमध्ये प्रामुख्याने भात पीक हे घेतलं जातं। येथे आम्ही मावळमध्ये पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन 4 सूत्री पद्धतीने भात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना उत्स्फूर्त करून मार्गदर्शन करत आहोत व त्यांच्याकडून 4 सूत्री पद्धतीने भाताची लागवड करून घेत आहोत। पुढेही असाच पाऊस चालू राहिला तर लागवड जे उशीर झाला आहे ते पूर्णत्वास येण्यास मदत होईल। नक्कीच या ठिकाणी असाच पाऊस जर सुरू राहिला मावळ तालुक्यामध्ये तर लवकरात लवकर या ठिकाणच्या पेरण्या पूर्ण होतील आणि शेतकरी हा येत्या उत्पन्नासाठी तयार असेल। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, मावळ।